नमस्कार मित्रांनो. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. पण इराणच्या डोक्यावरचं आकाश अजून मोकळं झालेलं नाही आहे, अजून ते ढगाळच आहे. कारण आत्ताच थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये, लोकसभेमध्ये भाषण करताना या युद्धाचा आणि त्या युद्धामुळे भारतावर होत असलेल्या प्रभावाचा आलेख मांडला. पंतप्रधानांचं भाषण ऐकून आणि त्याच्या आधी शेअर बाजारात झालेली विक्रमी घसरण बघून अनेकांनी कपाळाला हात लावला होता की आता नेमकं काय करायचं. पंतप्रधानांचं भाषण आश्वासक होतं आणि त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहेच. कारण कुठेतरी जसं धुरंधरमध्ये देशाने काय केलं हे समजायला त्या चित्रपटांनी मदत होते, तसं मोदींच्या भाषणांनी गेल्या काही महिन्यात आणि वर्षभरात सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कसे परिणाम झालेले ते समजणं आवश्यक आहे. परंतु हे युद्ध कधी संपणार याच्याबद्दल काही मोदींकडनं काही सूचक वक्तव्य आलं नाही आणि त्यामुळे लोकांनी कपाळाला हात लावला होता. आणि ते होतंय तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निर्णय घेतला की पुढचे 5 दिवस तरी इराणच्या वीज केंद्रांवर हल्ला करायचा नाही. आणि ट्रम्प यांनी असं सूचित करताच तसंच पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांचे जावई बापू जारेड कुशनर आणि त्यांचे बिझनेस पार्टनर असलेले स्टीव्ह विटकॉफ, जे आता त्यांचे सल्लागार आहेत वेगवेगळ्या दक्षिण आशिया आणि मिडल ईस्ट वगैरे सगळ्याचे, यांच्याशी बैठका झाल्या आणि त्या बैठकीत चांगलं यश वगैरे मिळालं. आणि ही बातमी ऐकताच असं म्हणतात की $2 लाख कोटी जगाच्या शेअर बाजारातनं बाहेर खेचले गेले होते. ते $3 लाख कोटी बाजारात आले. आता हे आकडे किती मोठे आहेत हे आपल्याला कळायलाही अवघड होतं. पण थोडक्यात शेअर बाजारांनी आणि एकूणच लोकांनी गमावलेला हुरूप पुन्हा आला. असं जरी असलं तरी अजूनही नेमका काय बदल झालाय हे कोणालाही कळायला मार्ग नाही. कारण इराणनी हे स्पष्ट केलेलं आहे की आमची अमेरिकेशी कोणतीही चर्चा सुरू नाही आहे, वाटाघाटी सुरू नाही आहेत. पण त्यांनी हे मान्य केलं की काही शेजारी देशांबरोबर, म्हणजे तुर्की हा इराणचा शेजारी देश आहे, पाकिस्तानही शेजारी देश आहे, इजिप्त हा अतिशय महत्त्वाचा देश आहे कारण अरब जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला इजिप्त हा देश आहे. पण काही शेजारी देशांची आमची प्रादेशिक स्थैर्य आणि शांतता याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. पण ही बातमी किती खरी, किती खोटी, किती त्याच्यामध्ये तथ्य नाही तथ्य, पण आपण एखादी बातमी ऐकायला आपले कान आतुर झालेले असतात आणि ती बातमीची नुसती चाहूल लागली तरी आपल्याला वाटतं की बस झालं आता. त्यामुळे आपण सगळेजण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालो आणि त्यामुळे आता लगेच हे युद्ध थांबलं. अशाच आवेशात शेअर बाजार असतील युरोपातले आणि अमेरिकेतले आता उघडणारे, किंवा मग तेलाचे भाव $114 बॅरलला गेले होते, ते $100वर आले. म्हणजे काही तासामध्ये किती मोठा फरक पडू शकतो याचं हे उदाहरण आहे. आता याच्यामध्ये ज्यांना पैसे कमवायचे त्यांनी किती पैसे कमवले असतील याचा आपण केवळ अंदाज बांधू शकतो. कारण जे निर्णय घेतात त्यांना माहिती असतं की या निर्णयाचे शेअर बाजारावर कसे परिणाम होणार आहेत, चलनावर कसे परिणाम होणार आहेत, सोनं चांदीवर कसे परिणाम होणार आहेत. पूर्वी अमेरिकेत या सगळ्याबाबत खूप काटेकोर नियम होते आणि सगळ्या गोष्टी कसोशीने पाळल्या जायच्या. पण आता राजाच व्यापारी आहे म्हटल्यावर काही सगळ्या गोष्टी सगळे त्याचे सहकारी व्यापारी आहेत आणि त्यामुळे याच्यातनं पैसे कमावले तर काय बिघडलं, अमेरिकन लोकांनी पैसे कमावले तर तुम्हाला काय जळायला झालं, अशा प्रकारची प्रवृत्ती आता अमेरिकेत दिसते. पण त्यामुळे हे युद्ध थांबणार का याच्याबद्दल अजूनही कोणतीही स्पष्टता नाही आहे. याचं कारण म्हणजे ही जी घोषणा आहे त्याच्यामुळे गोष्टी ऑफ रॅम्प होऊ शकतील. म्हणजे ज्या टकमक टोकाकडे आपण चाललो होतो त्या टकमक टोकाकडे न जाता गाडी थोडीशी उतारायला लागलेली असू शकते, पण गाडी अजूनही रुळावर आहे, रुळाच्या पलीकडे गाडी गेलेली नाही. आता रुळाच्या पलीकडे जायला काय अडचणी आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे. अमेरिकेसाठी जसे म्हटलं की या युद्धाचे नेमके उद्देश काय होते, या इस्रायलचे वेगळे उद्देश होते, अमेरिकेचे वेगळे उद्देश होते.
अमेरिकेचे उद्देश जसे म्हटलं की सुरुवातीला असं होतं की इराणमधली राजवट उलथवून टाकण्याची चांगली संधी आहे. इराणमधली अण्वस्त्र निर्माण करण्याचे जे त्यांचे प्रयत्न चालू होते ते गेल्या कारवाईत तेव्हा अमेरिकेने दावा केला होता की समूळ नष्ट झाले, पण नंतर असं लक्षात आलं की ते काही नष्ट झालेले नाही, त्यामुळे ते करणं महत्त्वाचं होतं. नंतर असं होतं की इराण खूप मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र वगैरे बनवत आहे. त्याचा तो क्षेपणास्त्र कार्यक्रम बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्राम काही वर्ष मागे नेणं हे आवश्यक होतं. अमेरिकेची उद्दिष्ट होती, पण ती नेमकी कशी साध्य करायची किंवा समजा इराणची राजवट कोसळली नाही तर काय करायचं याच्याबद्दल प्लॅन बी त्यांच्याकडे आहे असं अजूनही वाटत नाहीये. दुसरीकडे इराणच्याही अपेक्षा होत्या की जर हे युद्ध आधी इराणसाठी जगणं आणि तगणं महत्त्वाचं होतं, कारण इराणची अवस्था खरोखर भीषण झालेली आहे. आपल्याकडे बातम्यांमध्ये जे दाखवत आहेत त्याच्यावर जाऊ नका. हे खरं आहे की इराण हल्ला करते, इराण संयुक्त अरब अमिरातीवर इस्रायलवर हल्ला करतंय, अगदी 4000 किलोमीटरपर्यंत जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करतंय. पण तरी देखील इराणचं झालेलं नुकसान आणि या देशांचं झालेलं प्रत्यक्ष युद्धातलं नुकसान याच्यामध्ये फरक आहे. आखाती देशांचं आणि इतरांचं जे नुकसान झालंय हे व्यापार बंद असल्यामुळे, तेलाची वाहतूक बंद असल्यामुळे झालेलं नुकसान आहे, परंतु युद्धात झालेलं नुकसान किरकोळीत आहे. इराणला याच्यातनं काय अपेक्षा आहे तर इराणला तेल विकण्याची, ज्याला हवं त्याला तेल विकण्याची मुभा त्यांना हवी आहे. ट्रम्प पहिल्यांदा सत्तेवर आले 2017 साली, जेव्हा 16 साली ते जिंकले, 17 साली ते सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी इराणच्या तेल विकण्यावर इतर देशांवर निर्बंध घातले. तोपर्यंत भारत इराणचं तेल विकत घेत होता. साधारणतः 11% आपण तेल इराणकडनं विकत घेत होतो, पण ते त्यांनी निर्बंध इराण विरुद्ध लादले आणि त्याच्यामुळे इराणला तेल विकणं अवघड झालं. त्याच्यासाठी पहिले सुरुवातीला आपण असं केलं की एक बँक जिचे अमेरिकेशी व्यवहार नाही आहेत, ती बँक, फक्त त्या बँकेद्वारे हे व्यवहार व्हायचे, ते रुपयात व्हायचे, त्याच्या बदल्यात काही आपण माल पाठवायचो आणि त्यामुळे ते अमेरिकेच्या सँक्शन्स त्याला लागायचे नाहीत. पण नंतर तीही जी वाट होती ती बंद झाली. आता इराणला तेल विकायची, हवं त्याला, हवं तिथे, हवं तेवढं मुभा पाहिजे. नुसतं तेल विकायची मुभा नाही पाहिजे, कारण इराणकडे भरपूर तेल आहे, भरपूर नैसर्गिक वायू आहे, पण त्यांच्याकडे गुंतवणूक करायला पैसे नाही आहेत आणि ते पैसे आत्ता गुंतवू शकतील असा चीन हा देश आहे. अमेरिकेवर त्यांचा विश्वास नाही आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, आत्तापर्यंत इराणच्या बाबतीत काय होत होतं तर इराणची जी अर्थव्यवस्था आहे, जी काही त्यांचा GDP असेल त्याचा 1/3 अर्थव्यवस्था ही फक्त IRGCचे लोक कंट्रोल करायचे. आणि ते कसे करायचे तर दुबई थ्रू किंवा कतार थ्रू हजारो शेल कंपन्या, जे आपण ईडीमुळे आपल्याला शेल कंपन्या आणि फर्जी कंपन्या आणि त्याच्यातनं पैसे वळवणं, मनी लॉन्ड्रिंग करणं हे काय आता आपल्याला बऱ्यापैकी माहीत झालं आहे. तर या गोष्टीद्वारे या चालायचं आणि त्यामुळे आखाती देशांची अशा अपेक्षा होती की इराण आपल्याला हल्ला करणार नाही, कारण इराणचा 2 नंबरचा पैसा आपणच हाताळतोय. पण आता इराणनी तो हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामुळे भविष्यात हे आखाती देश इराणला पुन्हा हा 2 नंबरचे धंदे करायला कितपत मदत करतील याच्याबद्दल शंका आहे. आणि त्यामुळे 2 नंबरचा धंदा 1 नंबरमध्ये कन्वर्ट करणं, त्याची इराणला मुभा हवी असेल आणि इराणला आपल्यावर पुन्हा आक्रमण होणार नाही याची गॅरंटी हवी असेल. आता ती गॅरंटी कोण देणार, कशी देणार? पुन्हा ही गॅरंटी देण्यासाठी चीनसारखेच देश, रशिया, चीन हेच पुढे येऊ शकतात. भारतात ती ताकद आहे, पण भारताला आत्ता या सगळ्यामध्ये पडायचं नाही. आपल्याला 4 हात लांबनच हा सगळा खेळ बघायचा आहे. चीनची ही तयारी आहे की नाही मला कल्पना नाही. रशियाची तयारी आहे मध्यस्थी करायची, पण रशियाची स्वतःचीच अवस्था बिकट आहे आणि त्याच्यामुळे हे कोण करणार? हे ब्रिक्स देश करणार का? आणि जर इराणनी असं सुचवलं तर अमेरिका ते मान्य करणार का? अनेक प्रश्नांची उत्तर आहेत, ती अजून मिळालेली नाही आहे. आणि त्यामुळे हे 5 दिवस अजून वाट बघणं आवश्यक आहे. या 5 दिवसानंतर कदाचित पुन्हा एकदा युद्ध अधिक भडकू शकतं, कारण इराणला तोच संशय आहे की ट्रम्प यांना काही वाटाघाटी वगैरे करायच्या नाही आहेत. त्यांची चिंता तेलाचे भाव आहे आणि शेअर बाजार आहेत. असं काहीतरी वक्तव्य करायचं, बाजार सावरायचं, तेलाचे भाव कमी करायचे आणि मग पुन्हा युद्ध करायचं, हे अमेरिकेचं धोरण आहे असं इराणला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढ्यात कोणतेही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही. थोडी वाट बघितली पाहिजे. अंधार फिटलेला आहे, पण अजून आभाळ मोकळं झालेलं नाही आहे, अजूनही ढगाळ हवा आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आता या तिन्ही देशांना, साधारणतः इस्रायल, अमेरिका आणि इराणला लक्षात आलं आहे की या युद्धातनं म्हणजे निर्विवाद
जिंकण्याची संधी या युद्धात कोणालाच नाही आहे. म्हणजे ही टेस्ट मॅच आहे, ती कोणीही जिंकू शकत नाही आहे, हरू शकत नाही आत्ताच्या घडीला. ती ड्रॉ करायची तर कोणाचा लीड देऊन ती ड्रॉ करायची याच्यासाठी या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यामुळे ती मालिका किंवा कसोटी अनिर्णित राहण्यासाठी पण अजूनही थोडा अवधी आहे. पण आज दिवसभराच्या टेन्शननंतर जो दिलासा मिळाला आणि आत्ता अमेरिकेत आणि युरोपात सगळीकडे आनंदाचं वातावरण त्याच्यामुळे निर्माण झालं. उद्या आपल्या शेअर बाजारात ते वातावरण निर्माण होईल असा अंदाज आहे. आणि त्यामुळे पुन्हा काय करायचं हा प्रश्नच आहे. कारण मी सांगितलं का रे उद्या शेअर बाजार 2-1,000 पॉईंटनी वाढेल, शेअर घ्या. परवा पडला तर काय करायचं हा पुन्हा प्रश्न आहेच. आणि त्यामुळे मला असं वाटतं की परिस्थितीकडे बघत राहावं आणि आपलं आकलन त्याच्यातलं वाढवावं आणि काय होतंय त्याचा अंदाज बांधावा. अजूनही हे सगळं वातावरण ढगाळ आहे, समुद्र अजूनही खवळलेला राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.